ऍक्च्युली या विषयावर नाही बोललं पाहिजे, पण तरी पण मी बोलतो, कारण ते बोलणं आवश्यक आहे. मी तुम्हाला चांगलं क्वांट शिकवतो, याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट नाही. मे बी काही लोकांना समजायला थोडं जड जात असेल, पण ते कधी आम्हाला ब्लेम नाही करणार, कारण आम्ही आमचं 100% देतोच. हे आम्हाला चांगलं माहिती आहे की बाबा पोर आपल्याला कधी ब्लेम करणार नाहीत, पण स्टील आम्ही आमचं 100% नाही, 101% देणार की बाबा तुम्हाला आता नाही समजत ना पुन्हा विचारा, इथं नाही समजत ना डाऊटला विचारा, नाही समजत ना युट्यूबचे लेक्चर अटेंड करा, तरी नाही समजत ना एक्स्ट्रा काही माझे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, मी तुम्हाला ते पण देतो. तर तुम्ही पूर्ण सोल्युशन इथून घेऊन जा, तसं जाऊ नका. पण अपार्ट फ्रॉम टीचिंग मी तुम्हाला मॅथ शिकवतो, बरोबर, आणि मी जर क्लासमध्ये घुसताना माझ्या तोंडातून गुटख्याचा वास आला असता किंवा स्मोकिंग केल्याचा वास आला असता, निव्वळ दलिंदर कपडे घातलेत मी, मला राहण्याची अक्कल नाही, बोलण्याची अक्कल नाही, मी तुम्हाला कसंही नालायकासारखं बोललो असतो, तर डेफिनेटली मी चांगलं शिकून पण तुमची माझी इज्जत तुमच्या नजरेत कधीच चांगली नसती राहिली. कारण तुम्ही म्हणले असते सर मॅथ्स खूप चांगलं शिकवतात, पण सर ह्युमन बिईंग म्हणून कधीच चांगले नाहीत. बरोबर आहे का? तुम्ही लोक आम्हाला कधी पण कुठे पण कसंही भेटा, तुम्हाला आम्ही कधीच कुठे अशा परिस्थितीत कधीच दिसणार नाही की बाबा जी परिस्थिती बिईंग टीचर म्हणून आपण ती जबाबदारी घेत नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या जबाबदारीनंच वागू की स्टुडंट्स आपल्याकडे फक्त आणि फक्त मॅथ्स शिकायला नाही येत. आमचा नेहमी प्रयत्न असतो की आपल्या क्लासमधून एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेर जाईल तर भलेही त्याला सक्सेस मिळेल नाही मिळेल, पण तो माणूस म्हणून मात्र चांगला असला पाहिजे. उद्या तुम्हाला प्राऊड वाटलं पाहिजे ना, आम्हालाही प्राऊड वाटलं पाहिजे की यार तू सारथीचा विद्यार्थी आहे. तुम्हालाही वाटलं पाहिजे की या सरांकडून आपण फक्त आणि फक्त मॅथ्स नाही शिकलो, या सरांकडून आपण आयुष्यात पण काहीतरी गोष्टी शिकलो. म्हणून तुम्ही पण बघा की फक्त आणि फक्त युट्यूबला लेक्चर घेऊन क्लासमध्ये विद्यार्थी येत नाहीत. क्लासमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्यांच्या रेफरन्सेस नाही. पार 2013, 14, 11, 12ची विद्यार्थी आता मला फोन करून सांगतात की सर माझी वाईफ आहे, क्लास लावायचा आहे, माझा भाऊ आहे, क्लास लावायचा आहे, माझा मित्र आहे, क्लास लावायचा आहे, नातेवाईक आहे, क्लास लावायचा आहे. इनफॅक्ट असे फोन असतात की सर मी बँकेत गेलो होतो, बँकेत मला एक अधिकारी भेटले, त्यांनी मला तुमचा नंबर दिला आणि माझ्या मुलीला क्लास लावायचा आहे. त्याच्यामागचं कारण एकमेव नाही की आम्ही फक्त मॅथ्स चांगलं शिकवतो, फक्त बँकिंगचा क्लास चांगला घेतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की बिईंग पर्सन, बिईंग टीचर आम्ही ती जबाबदारी नेहमीच पाळतो. आणि मला असं वाटतं की तेवढं ऍटलिस्ट तुम्हाला घेता आलं पाहिजे. भले तुम्हाला मॅथ्स आमच्याकडून घेता येईल नाही घेता येईल, जीए घेता येईल नाही घेता येईल, इंग्लिश नाही घेता येईल नाही घेता येईल, असं काही नाही की कुणाला बँकिंगमध्ये नोकरी लागली नाही म्हणून कुणी उपाशी मरतय. ज्यांना लागली नाही असे लोक, काही लोक तर असे आहेत की बँकेपेक्षा पण जास्त पैसे कमवतात. म्हणजे बँकिंगमध्ये जर मी जॉब केला असता तर ₹1,00,000 मला पगार असता. आज मी महिन्याला 2-4 लाख रुपये सहजासहजी कमवतो ऍग्रिकल्चरचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करून. काल परवा एका जुन्या विद्यार्थ्याचा फोन होता, अजय नावाचा, बँक ऑफ इंडिया महाराष्ट्रामध्ये नगरला ब्रँच मॅनेजर होता, रिझाईन केलं आणि तो आला. तो म्हणला की सर तुमच्याकडे काही ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे फोन केला होता, काही ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला सांगा, शिकवायला बाकी काही कामं असेल तर मला सांगा, मी करायला तयार आहे, माझा एक पर्सनल बिझनेस माझा चालूच आहे. हे लोक 5-10 वर्षानंतर पुन्हा आम्हाला आठवतात किंवा पुन्हा आमच्यापर्यंत येतात. याचा अर्थ काहीतरी गोष्ट आमच्यात असेल तेव्हाच ते आम्हाला बोलतात. काहीतरी त्यांना तो विश्वास वाटतो की बाबा चला ठीक आहे, इकडे गेलं म्हणजे लोक अगदी सुरक्षित आहेत, आपले भाऊ बहीण मित्र मैत्रिणी अगदी या लोकांकडे गेले म्हणजे काही ना काही जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडतील. एवढी जबाबदारी आपण डेफिनेटली पाळली पाहिजे. चांगले सुसंस्कारी घरातले आपण आहोत. 2 वेळेचं आपल्याला जेवण भेटतं, चांगले कपडे घालायला भेटतात, शिक्षण चांगलं भेटतं, याच्यापेक्षा अजून काय नशीब पाहिजे माणसाला. लोकांना पाय नाही आहेत, पाय. परवा दिवशी मी एक व्हिडिओ पाहत होतो, तो एक माणूस आहे त्याला पायच नव्हते, तो असं एका हाताने टोपलं वरती ठेवलं होतं त्याने डोक्यावर आणि हाताने असं रेंगाळत वरती पायऱ्या चढत होता. तर आपण ऍटलिस्ट त्या बाबतीत नशीबवान राहू की आपल्याला सगळ्या गोष्टी सहज अवेलेबल आहेत. आणि आपण काय करतो क्लासमध्ये, नालायकासारखे भांडणं. आपण काय करतो, मुलींवर टॉन्टिंग.
काही वर्षामध्ये तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्ये जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून मी ऑब्झर्व करतोय, इमोशनलेस झालेत लेकर, इमोशनलेस. इमोशन्स नाही राहिले यांना. अरे फॅमिली आपली, एवढं मूर्खासारखं आपण वागावं. ते कोलकात्याचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल, ऐकलंय, बघितलंय. ते तर इनफॅक्ट आणखी एक परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे जी मला ऐकण्यात आली, की ती खरी माहित नाही पण ऑलमोस्ट खरीच आहे. की जेव्हा त्या मुलीला प्रोटेस्ट करायला अजून 3-4 मुली जेव्हा गेल्या होत्या, वापस येताना त्यातल्या एका मुलीसोबत पण तीच घटना घडली जी तिच्यासोबत घडली. बदलापूरचं प्रकरण तुम्ही काल परवाच बघितलं असेल, किती प्रकरण सध्या ते पण तापलंय. खरंच आपण माणसं राहिलो, खरंच आपल्यात ती संवेदना आहे. आपण काय करणार, कॅन्डल घेऊन नंतर मग जाणार, कॅन्डल मार्च काढणार आम्ही. नालायक आम्ही, निव्वळ गाढव झालोय आपण, गाढव. आपल्यात काही संवेदना नाही राहिल्यात. आणि हे काय तू मला सांगण्याची गरज पडू नये. आपण जबाबदार झालो की सगळे जबाबदार होतात. सुरुवात आपल्यापासून करा ना. इमॅजिन करा, आपल्या जवळचं कोण तिथं असतं तर आपण राहिला असतो. मी तर एखादा जीव घेतला असता, तिथंच जीव घेतला असता. तर थोडस इमोशन्स ठेवा. निव्वळ आपल्यात काहीच इमोशन नाही राहिले, आपण निव्वळ इमोशनलेस झालो. एवढं प्रॅक्टिकल होणं चांगलं नाही. तुम्ही उद्या IAS IPS झालात आणि तुमच्या आजूबाजूलाच कोण नाही तुमचा सत्कार समारंभ करायला, तुम्हाला अप्रिशिएट करायला, कवडीची किंमत नाही त्या गोष्टीला. तुमचे भाऊ बहीण, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक तुमच्या सोबत नसतील तर आयुष्यात सक्सेस काय, ग्रँड सक्सेस मिळून काही फायदा नाही. तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हा आणि तुम्हाला किंमत नसेल तर लायकी नाही तुमची माझी, आणि ते आपण डिझर्व पण करत नाही. मे बी हे सक्सेस मला पर्सनली, मला माझ्या नातेवाईकांसाठी भेटला असावं असं मी नेहमी मानतो. किंवा मला माझ्याकडे जर कोणी गरज मागत असेल तर मी द्यायला पाहिजे. का? कारण की त्यांच्या नशिबानं परमेश्वराने मला हे दिलं असेल तर. आणि माझ्याकडे नसतं तर माझी परिस्थिती अशी असती कुणाला मागण्याची, आणि मला जर कोण नाही म्हणलं असतं तर. थोडे इमोशन्स ठेवा, थोडी लाज आपली आपल्याला वाटू द्या. या अशा गोष्टी मी पुन्हा सांगतो की मी नाही बोलल्या पाहिजे, पण स्टील बिईंग टीचर मला वाटतं की बोलल्या पाहिजे. एक मॅथ्सचा टीचर म्हणून मला ती बोलण्याची गरज वाटत नाही, पण ह्युमन बिईंग म्हणून मला ही गोष्ट बोलण्याची गरज वाटली म्हणून मी बोललो. आणि सुरुवात इथून झाली पाहिजे. इतके नालायक अवलादीत काही. मागच्या 2-3 दिवसांच्या घटना सांगतो. एका मुलाने एका मुलीच्या पोटात बुक्की मारून पळून गेलं. सायको होता तो. एकाने एक मुलगी खाली क्लासवर बोलत असताना मोबाईल घेऊन पळून गेला. बोलत असताना फोन ठेवला वडिलांचा आणि निघून गेला नालायक ते. असं दिसलं ना तुम्हाला कोण, धरून कुचळा त्याला. काय होईल ना मी सांभाळून घेईल, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कुठूनही सोडून आणेल, पण सोडू नका. कारण अशा, आणि तुम्हाला पण सांगतो अजिबात घाबरायचं नाही. 2-4 जणींनी सोबत फिरायचं, कुत्र्यासारखं मारायचं. कारण परिस्थिती अशी की आपण जर कायदेशी वाट पाहत बसलो, आपल्याला माहिती परिस्थिती कुठं संपणार आहे आणि किती वेळ वाट पाहावं लागणार आहे. त्यामुळे थोडस जबाबदार व्हा. एवढी इमोशनलेस, एवढी पैसे 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 करू नका. ते भेटले ना की मग ती गरज संपली की मग माणसाला वाटतं की मला कोणतरी भेटणारा, बोलणारा असावं, मला कोणतरी अप्रिशिएट करणारा असावं. अरे पण तुझ्याकडे जेव्हा होतं तेव्हा तू कोणाला कधी अप्रिशिएट केलंच नाही, तेव्हा तू काही जबाबदारीने वागलाच नाही. आता तुला कोण जबाबदारीने बोलणार? विचार करा.